संत समाजाला समतेचा विचार देतात। ते भेदभाव करणे चुकीचे असल्याची शिकवण देतात। धर्म प्रचार करतात। शास्त्रांचे ज्ञान मिळवून त्याचे लोकांमध्ये प्रसार करतात। लोक कल्याणासाठी काम करतात। राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती सुधारण्यासाठी काम करतात। संत तुकाराम महाराजांनी साधुत्वाची खरी ओळख सांगितली आहे। साधू संत जगाला दिशा देणारे, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले। ते मंठा तालुक्यातील तळणी येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तन प्रसंगी व तळणी गावांतर्गत पाईपलाईनचे उद्घाटनाप्रसंगी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते। यावेळी श्री संत सेवा तरुण मंडळाच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला। अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने 1 कोटी रुपयांचे गाव अंतर्गत पाईपलाईनचे उद्घाटन हरिभक्तपरायण विष्णू महाराज देशमुख आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले। 120 गावे विस्तारित पाणीपुरवठा योजना गावांतर्गत गावातील वितरण व्यवस्था 11 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन आहे। मतदारसंघातील सर्व गावांमध्ये पिण्याचे शुद्ध फिल्टरचे पाणी देण्याचा संकल्प लवकरच पूर्ण होईल। परतूर येथून 176 गावांमध्ये तर मंठा येथून 95 गावांमध्ये पाणी पुरवठा केला जाणार आहे। प्रत्येक गावामध्ये गावांतर्गत पाईपलाईन पाण्याच्या टाक्या याची उभारणी करण्यात आली असून संपूर्ण मतदारसंघाला पिण्याचे शुद्ध फिल्टर पाणी पाजण्याचा संकल्प मात्र लवकरच पूर्ण करत आहे, असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी म्हटले। यावेळी तहसीलदार सोनाली जोंधळे, पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे, कार्यकारी अभियंता AM चव्हाण, पंजाबराव बोराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।